नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 17 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण विचार केला आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं, उत्तर भारताचा जो उत्तरेचा भाग असेल म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख हा जो उत्तरेचा भाग असेल, या उत्तरेच्या भागावरती म्हणजेच जो डब्ल्यूडी आहे म्हणजे आपण त्याला पश्चिमी आवर्त म्हणतो, हा पश्चिमी आवर्त उत्तरेला आलेला आहे. मात्र याचा कोणताही प्रभाव हा देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की जसं डब्ल्यूडी आलाय त्यावेळेला मात्र दक्षिण भारतामधून जे उत्तरेला वारं वाहत आहे याच्या प्रेशरमुळे हा डब्ल्यूडी भारताच्या जी उत्तरी सीमा असेल त्या उत्तरी सीमाच्या वरतून जात आहे. त्यामुळे याचा जम्मू काश्मीर, लेह लडाख, गिलगिट बाल्टिस्तान या भागामध्ये कोणताही प्रभाव नाही. त्यामुळे या ठिकाणी बर्फवृष्टी किंवा पावसाचं वातावरण तयार होणार नाही. याचबरोबर दक्षिण भारताचा आपण विचार केला, दक्षिण भारतामध्ये कन्याकुमारी आणि श्रीलंकाचे जे बेटे आहेत, श्रीलंका आहे या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, लो प्रेशर एरिया आहे. या लो प्रेशर एरियामुळे तामिळनाडूच्या बहुतांश भागामध्ये याचबरोबर केरळमध्येही येणाऱ्या 24 तासात चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर या कमी दाबाच्या सिस्टम्स प्रणालीमुळे बंगालचा उपसागर आता हळूहळू खूप ऍक्टिव्ह झालाय आणि नोव्हेंबरचा शेवटी आपण जर विचार केला, या महिन्याच्या शेवटापर्यंत राज्यभराचा जो दक्षिण भाग असेल या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच गोवा असेल, कर्नाटका बहुतांश असेल, तमिळनाडू असेल, हैदराबाद या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होणार आहे. ते म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला राज्यात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर थंडीचा जर विचार केला, राजस्थान असेल, याचबरोबर गुजरातचा पश्चिम भाग पूर्व भाग असेल, राज्याचा बहुतांश संपूर्ण विभाग, तसेच तेलंगणाचा बहुतांश भाग असेल, ओडिशा असेल, छत्तीसगड असेल, बिहार, याचबरोबर उत्तर प्रदेश, पंजाब असेल, पंजाबचा दक्षिण भाग असेल, हरियाणा असेल, तसेच दिल्लीचा बहुतांश भाग या भागात थंडीचा प्रकोप आजही पाहायला मिळणार आहे. उद्याही या ठिकाणी थंडी अतिशय जास्त प्रमाणामध्ये राहण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला, या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून जे वार आहे ते उत्तरेला म्हणजेच बांगलादेश याचबरोबर पश्चिम बंगाल या भागापासून वारं जे आहे ते राज्याच्या दिशेला येत आहे. तसेच हे वारे आता हळूहळू राज्याचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये सध्या पोहोचत आहे. त्यामुळे उत्तरेकडून जे वारं वाहत येते त्या उत्तरेच्या वाऱ्याला थोडीशी ब्रेक मिळण्याची शक्यता. तरीही राज्यात अजून 1 ते 2 दिवस थंडी अशीच राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभर थंडीचा जर विचार जर केला तर आज दिवसभर सर्वात कमी तापमान जर पाहिलं तर गोंदियामध्ये पाहायला मिळालेलं आहे. गोंदियामध्ये जवळपास 9 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. याचबरोबर आज सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल याही ठिकाणी जवळपास 9 डिग्री सेल्सिअस एवढं निच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्या खालोखा जर विचार जर केला, सोलापूरमध्ये जवळपास मोहोळ असेल या भागामध्ये जवळपास 10.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. सोलापूर शहरामध्ये 16.0 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर धाराशिवमध्ये 13.1 डिग्री सेल्सिअस, लातूरचा उत्तरी भाग असेल या ठिकाणी 12.1 डिग्री सेल्सिअस, नांदेडचं बहुतांश भागामध्ये जवळपास 11 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर परभणी, हिंगोली याही दोन्ही जिल्ह्याचा जर विचार केला जवळपास 13 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी 11.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. वाशिममध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर अकोल्यामध्ये जवळपास 12.6 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 12.5 डिग्री सेल्सिअस. मात्र उत्तरेचा जो भाग आहे चिखलदरा वगैरे या ठिकाणी सर्वात कमी तापमान पाहायला मिळालं, जवळपास त्या ठिकाणी 10 ते 11 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर वर्धामध्ये 12.0 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10.8 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 13.6 डिग्री सेल्सिअस, गडचिरोलीचा उत्तर भाग त्या ठिकाणी 14 डिग्री सेल्सिअस आणि जो दक्षिण भाग असेल जवळपास 12 ते 13 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. नागपूरचं जर पाहिलं, नागपूरमध्ये 14 डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये 10.8 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर बुलढाण्यामध्ये 13.3 डिग्री सेल्सिअस, यवतमाळचा जळगावचा उत्तर भाग असेल या ठिकाणी 11.0 डिग्री सेल्सिअस, नंदुरबारमध्ये आणि धुळ्याचा जर विचार केला जवळपास 8 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला. मालेगाव जर विचार केला
मालेगावमध्ये 11.9 डिग्री सेल्सिअस आणि नाशिकमध्ये 10.1 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.8 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 11.8 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये जवळपास 10.3 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. पुणे असेल, पुण्याचा जो घाटमधला भाग असेल या ठिकाणी 10 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. तसेच महाबळेश्वरमध्ये 11.2 डिग्री सेल्सिअस, सातारामध्ये 12.1 डिग्री सेल्सिअस, सांगलीमध्ये 13.5 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 13.9 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर मुंबईचा विचार केला, मुंबईमध्ये ही थंडी फार त्या ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी जवळपास 17.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर पालघरचा उत्तर भाग असेल, डहाणू या ठिकाणी 16.9 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 21.2 डिग्री सेल्सिअस, राजापूरमध्ये 20.1 डिग्री सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग आणि दक्षिण गोवा, उत्तर गोवा या ठिकाणी जवळपास 20 डिग्री सेल्सिअस तापमान हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या तापमानामध्ये अजून एक दिवस असाच राहील, ते म्हणजे 17 तारखेला 18 तारखेला तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये खान्देचा संपूर्ण विभाग असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या ठिकाणी 10 ते 12 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा, साताराचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर धाराशिवचा उत्तर भाग, तसेच छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, नांदेड, लातूर, तसेच विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, तसेच नागपूरचा उत्तर भाग असेल आणि गोंदिया, भंडारा या ठिकाणी जवळपास 10 ते 12 डिग्री सेल्सिअस आपण पाहायला मिळाले. नागपूरचा दक्षिण भाग असेल, तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन ते 3 जिल्ह्यामध्ये मात्र 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. तसेच धाराशिवचा दक्षिण भाग असेल आणि लातूरचा दक्षिण भाग असेल, या भागामध्येही 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सोलापूरचा दक्षिण भाग असेल, सांगलीचा पूर्व भाग असेल, तसेच पुण्याचा बहुतांश भाग आणि नाशिकचा घाटमधील भाग या भागामध्येही आपल्याला 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. सांगली जिल्ह्याचा जो मिरज असेल, याचबरोबर वाळवा, तासगाव, शिराळा या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सातारा शहरमध्येही आणि घाटमधील भाग असेल त्या ठिकाणी 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग आणि गोवाचा विचार केला, या ठिकाणी थोडेसे टेम्परेचर आता हळूहळू वाढायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जवळपास 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. रत्नागिरीमध्ये 16 ते 18 आणि काही ठिकाणी 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. मुंबईचा विचार केला, मुंबईमध्येही जवळपास 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र जो पूर्व भाग असेल ठाणे जिल्ह्याचा, या ठिकाणी आपल्याला 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्या दिवसापर्यंत, परवानंतर त्या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं, म्हणजे IMD नुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि जळगाव या ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार आहे. तसेच गोंदिया आणि भंडाराचा भाग असेल, या ठिकाणी ही थंडीची लाट अशीच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर 18 तारखेचा जर विचार केला, 18 तारखेला IMD कोणताही फोरकास्ट केला नाही, म्हणजे या 18 तारखेला थंडीची लाटेमध्ये हळूहळू कमी येण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.